पाथरी नगर परिषद कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात येत आहेत। नगर परिषदेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 कोटी 11 लाख रुपयाचा हिशोब मागण्यासाठी हा साखळी उपोषणाचा 6वा दिवस असून पाथरी विधानसभेचे विद्यमान आमदार राजेदादा विटेकर यांनी साखळी उपोषणस्थळी भेट दिलेली आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, आपल्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने शेकडो कार्यकर्ते साखळी उपोषण करत आहेत। नगर परिषदेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की 8 कोटी 11 लाख रुपयांचा त्यांना घोटाळा केलेला आहे। ते उत्तर देत नाही। आपण भेट दिलेली आहे, काय सांगणार? मागच्या 6 दिवसापासून पाथरी येथील विद्यमान नगरसेवक या ठिकाणी नगर परिषदेच्या विविध अशा अनियमिततेसाठी उपोषणाला बसलेले आहेत। नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेली अनियमितता आणि त्या अनियमिततेमध्ये त्यांना जी काही माहिती अवगत करायची होती ती अवगत त्यांना होत नसल्यामुळं ती माहिती घेण्यासाठी ही सर्व मंडळी उपोषणाला बसलेली आहे। या भागाचा आमदार म्हणून, विधानसभा सदस्य म्हणून माझं कर्तव्य या ठिकाणी येणं, त्यांना भेटणं आणि त्यांचे जे काही प्रश्न आहे ते जाणून घेणं, त्यासाठीच आज या ठिकाणी मी आलेलो आहे। सर्वांशी मी भेटलेलो आहे, बोललेलो आहे। त्यांनी अनेक नगरपालिकेच्या वतीने आर्थिक अनियमितता केल्याची त्यांनी माझ्यासमोर निवेदन दिलेलं आहे। निश्चित स्वरूपामध्ये मी त्यांना एवढंच अवगत केलेलं आहे, एवढंच सांगितलेलं आहे की उद्या मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि या पूर्ण प्रकरणाची त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं चौकशी करता येईल, समिती कशी गठीत करता येईल आणि ह्या पूर्ण प्रकरणाची शहानिशा कशा पद्धतीनं करता येईल यासाठीचा त्यांना मी निवेदन देणार आहे। त्या उपर आता चौकशी समिती होईल, त्यानंतर पूर्ण माहिती समोर येईल। त्यावेळेस पुढील निर्णय जे असेल ते राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी असेल, आयुक्त, विभागीय आयुक्त असेल यांच्या माध्यमातून घेतला जाईल। 6 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणी अधिकारी कर्मचारी यांच्याकडे येत नाही। आपल्याला असं वाटतंय का की परभणी जिल्ह्याचे प्रशासन शिंदे शिवसेनेच्या दबावाखाली काम करत आहेत? असं हे महायुतीचं सरकार आहे, असं इथं कोणाच्याही दबावाखाली कुठलंही प्रशासन काम करत नसतं। प्रशासन हे त्यांच्या पद्धतीनं काम करत असतं। निश्चित स्वरूपामध्ये मी विनंती केली होती की आपण हे उपोषण स्थगित करावं, परंतु सर्वांची मागणी आहे की जोपर्यंत चौकशी समिती गठीत होत नाही आणि चौकशी समिती गठीत झाल्याच्या नंतर अहवाल आम्हाला किती दिवसामध्ये मिळेल की जोपर्यंत आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशा पद्धतीचा आग्रह त्यांनी धरल्यामुळं ते उपोषण साखळी आहे, त्यामुळे ते बसलेले आहेत। लवकरच उपोषण सोडवण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेल। आज शिवसेनेचे आमदार यांनी मागील 35 वर्षाच्या काळामध्ये 243 कोटीचा घोटाळा केलेला आहे। या संदर्भात आपले आमदार विधान परिषदेचे म्हणून, विधानसभाचे आमदार म्हणून काय प्रतिक्रिया असेल आणि उपोषणाला भेट कशी असेल? त्यांनी जो आरोप केलेला आहे त्याची मला कसलीही कल्पना नाही आहे। ज्यावेळेस एखादा कागद समोर येईल त्याच्यावर भाष्य करणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे आपल्यासाठी त्या ठिकाणी सोयीस्कर होईल। आज या ठिकाणी उपोषण बसलेलं आहे, त्यांनी माझ्यासमोर कागद त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्या आधारे आज या ठिकाणी मी जे काही बोललेलं आहे ते बोलत आहे। आज आपण या उपोषणस्थळी भेट दिलेली कार्यकर्ते, एक नगरसेवक, 2 नगरसेवक दिसत नाही आपल्यासोबत। सलमान भाई, 2 नगरसेवक जरा आमच्या व्यापामध्ये आहेत, त्यांचं काही त्यांच्याकडे वैयक्तिक त्यांचं काम चालू असल्यामुळे ते या ठिकाणी आलेले नाही। परिषद समोर काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाधिकाऱ्याकडून 6 दिवसापासून सुरू असलेले साखळी उपोषणाला पाथरी विधानसभेचे विद्यमान आमदार राजेदादा विटेकर यांनी भेट दिलेली आहे। तथ्य आढळल्यास मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष जो कोणी वरिष्ठ असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आज पाथरी विधानसभेचे विद्यमान आमदार राजेदादा विटेकर यांनी ह्या उपोषणकर्त्यांना दिलेले आहे।